नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ अभिषेक विलास हातखांबेकर फ्रॉम ट्रॅक ट्रॅव्हल कॅमेरा ॲक्शन. आणि आज आपण आलो आहे सोनगिरी गडावर, जो की जंगल ट्रॅक आहे. तर बघूया, रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल ट्रॅक आहे. जे तर थोडे चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला एक थोड्या अंतरावर हे असे मार्किंग दिसतात. पळसदरी स्टेशनवर उतरल्यानंतर सरळ आपल्याला रेल्वे ट्रॅकवरती चालायचं आहे. आणि हा रेल्वे ट्रॅक क्रॉस करायचा आणि हा परत एक्सप्रेस ट्रॅक आहे, तो आपल्याला लागेल तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे इथून गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्याच्या नंतर अजून एक हा एक्सप्रेस ट्रॅक लागणार आहे. मित्रांनो, आपण चालत आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. इथून आपण चालत आलेलो आहोत. एक 10 मिनटं चालल्यानंतर आपल्याला हे इथे यायचं आहे लेफ्ट साईडला. तर आपण तिथून चालत आलेलो आहोत. तो जो रेल्वे ट्रॅक आहे तो आपण क्रॉस केलेला आहे. आता आलो आहे आपण एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकवरती. आणि इथून आपल्याला लेफ्ट साईडने चालायचं आहे. आणि तिथून एक मार्ग आहे आपल्याला, जो किल्ल्याकडे नेईल. किल्ला आपल्याला दिसतो अजूनही समोरच आहे. ओके, तर आपल्याला तो मार्ग शोधायचा आहे, कारण तो झाडांच्या मध्ये आहे. ओके, मार्किंग आहे त्याच्यावरती, ती शोधायची आपल्याला. तर आपण हा रेल्वे ट्रॅक चालता एक 10 मिनटं झाल्यानंतर, साधारण तुम्हाला 10 मिनटं लागतील, 5 ते 10 मिनटं. हा टनल आहे समोर. ओके, टनलच्या थोडा आधी हा बघा, हा नंबर बघू शकतात. मी ट्राय करतो. हा बघा 104. आणि त्याच्याच खाली लिहिलं आहे 10 मीटरवर सोनगिरी म्हणून. ओके, म्हणजे इथून जसे तुम्ही चालत येत आहेत
या ट्रॅकवरनं. इथे मार्किंग तुम्हाला दिसेल आणि हा नंबर आहे. ओके, इथून आपण आता थोडा पुढे चालत जाणार आहोत. बघूया थोडं चालत गेल्यावर आपल्याला मार्किंग दिसते का काही. ओके, होपफुली मार्किंग दिसली पाहिजे. हा बघा, हा रस्ता आहे. इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. एक छोटंसं बोर्ड आहे इथे, तुम्ही बघू शकतात. तर इथून आपल्याला आपल्या जंगल ट्रॅकची सुरुवात होणार आहे. तर जसं तुम्ही एंटर करतायत, 2 रस्ते आहेत. कन्फ्यूज नाही व्हायचे. जसं तुम्ही एंटर करतायत 2 रस्ते आहेत. एक जातो या साईडला, आपल्याला तिथे नाही जायचं आहे. इथे पण पायवाट आहे आणि इथे पण पायवाट आहे. तर जसे इथून तुम्ही एंटर करतायत, इथून एंटर केल्यावर राईट साईडनेच जायचं आहे तुम्हाला. पुढे या साईडला नाही जायचं, सरळ सरळ. जसं एंटर केलं आहे तसं राईट साईडला एक दगड दिसतोय बघा, दगडावरती मार्किंग आहे. आपली सुरुवात होते आता. पायवाट दिसते इथून आपल्याला. इथे ॲरो दिसत आहेत आपल्याला, हे बघा. जर तुम्ही येत आहेत तर हे डायरेक्शन फॉलो करायचं आहे. हा जंगल ट्रॅक असल्यामुळे काही ट्रॅकर्सला खूप टफ जातं फाइंड आउट करायला. तर आपण आपल्यासोबत रिबिन्स कॅरी केले आहेत व्हाईट कलरचे. आणि आपण असे, हे बघा मी बांधलं आहे. तर असे एक डिस्टन्स सोडून प्रत्येक झाडावर बांधणार आहोत, जेणेकरून बाकी जे ट्रॅकर्स येतील त्यांना इझी जाईल फाइंड आउट करायला. ओके, तसं पायवाटमुळे कळतं आहे आपल्याला रस्ता. तर आपण अर्धा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता इथून जायचं आहे मला सरळ. सजेशन असं आहे की इथे जर तुम्ही आलात ट्रेक करायला या किल्ल्यावरती तर कंपल्सरी फुल स्लीव्स घाला आणि फुल पॅन्ट. झाडं आहेत ती वाढले आहेत आफ्टर मान्सून. ओके, आणि पूर्ण ग्रीनरी आहे. मागे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे. सो फुल स्लीव्स कंपल्सरी आहे, तुमच्यासाठी सेफ असेल ते. आणि दुसरी गोष्ट, स्वतःचं स्नॅक्स आणि पाणी स्वतः कॅरी करायचं आहे. कारण इथे गडावर दुकानं नाही आहेत. इवन पळसदरी स्टेशनला पण दुकानं नाही आहेत. तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते तुम्हाला कर्जत स्टेशनवरतूनच घ्यायचं आहे किंवा घरातूनच आणायचं आहे. म्हणजे
पळसझरीला एकदा उतरलात तर तिथे दुकानं नाही आहेत आणि हा ट्रेक चालू होतो. स्वतःचं स्नॅक्स आणि पाणी कॅरी करायचं आहे तुम्हाला. मिनिमम 2 ते 3 लिटर कॅरी करा, म्हणजे तुमच्यासाठीच चांगलं आहे. जर थकला तुम्ही तर रेस्ट घेऊ शकतात कुठे बसून. बाकी एवढं थकवणारा नाही हा ट्रॅक. हा रॉक पॅच आहे, हा डिफिकल्ट पार्ट आहे या ट्रॅकचा. ओके, तर हा रॉक पॅच एकदा कंप्लीट झाला मग पठार येणार आहे, पण हा डिफिकल्ट पार्ट आहे. जंगल क्रॉस केल्यानंतर तुम्ही बघू शकतात पठार लागतो आणि इथे आपल्याला पोचायचं आहे. तर तुम्ही चालता हे बघा असं ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की ही पायवाट आहे, इथून जायचं आहे. ट्रेल इझी आहे, फक्त तुमचं लक्ष असलं पाहिजे, कारण ठिकठिकाणी रिबिन्स बांधलेले आहेत, साईन बोर्ड्स आहेत. एक डिस्टन्स नंतर, स्पेसिफिक डिस्टन्स नंतर तुम्हाला साईन बोर्ड दिसतील, असे बघू शकता. तिथे पण हा साईन बोर्ड आहे, म्हणजे भटकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. पण मान्सूनमध्ये येत आहेत, जर तुम्ही रेनी सीझनमध्ये येत आहे तर ग्रीनरी खूप वाढते, त्याच्यामुळे डिफिकल्ट होऊन जातो हा ट्रॅक. माझं सजेशन आहे एकटे येऊ नका, सोलो ट्रॅक हा करू नका, कारण इथे वस्तीला कोणीच नाही, दुकानं नाही आहेत, गावकरी सहजासहजी भेटत नाही. आपल्याला खूप कमी प्रमाणात इथे गावकरी भेटतात. त्यामुळे जर हा ट्रॅक तुम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवतायत तर मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की मित्रांसोबतच हा ट्रॅक करा एक्सप्लोअर. तर आपण फायनल पॅचला पोचलेलो आहोत. बघू शकता इथे पण मार्किंग आहे आणि इथे आपल्याला पोचायचं आहे.
एक मला वाटतं अर्धा तास चालल्याच्या नंतर तुमचा ट्रेक स्टार्ट होतोय. ट्रॅक साधारण 2 तास घेईल कंप्लीट व्हायला, पण मजा येणार. आपल्याला तिथे पोचायचं आहे. तो बघा झेंडा दिसतोय. तर आपण गडावरती पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपला अजून एक सोलो ट्रेक कंप्लीट झालेला आहे. जंगल ट्रॅक जो की आहे सोनगिरी फोर्ट ट्रॅक. तुम्हाला पण जर हा ट्रेक एक्सप्लोअर करायचा असेल तर इकडचं नियर बाय स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे पळसदरी रेल्वे स्टेशन. तुम्हाला पळसदरीला उतरावं लागेल. त्यासाठी तुम्हाला खोपोली ट्रेन पकडावी लागेल. जर खोपोली ट्रेन नाही भेटत आहे तर बाय चान्स तुम्हाला कर्जतला उतरावं लागेल. आणि कर्जतच्या पुढचं स्टेशन आहे पळसदरी. तर कर्जतला उतरून तुम्हाला खोपोलीसाठी ट्रेन पकडावी लागेल. तिकीट व्यतिरिक्त तुमचा खर्च काहीही नाही आहे. स्वतःचं स्नॅक्स आणि पाणी कॅरी करायचं, कारण इथे गडावरती एकही दुकान नाही आहे. तुम्हाला 2 ते 3 लिटर मी सजेस्ट करीन की पाणी कॅरी करा, स्नॅक्स कॅरी करा. आणि अशाच खूप साऱ्या व्हिडिओसाठी डू फॉलो ट्रेक ट्रॅव्हल कॅमेरा ॲक्शन. थँक्यू.